विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, झेप आपल्या एकीची, झेप आपल्या एकीची, महाराष्ट्राच्या प्रगतीची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. नमस्कार, मी मधुकर बोडके, संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन. सहकार मंच फाउंडेशन वरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण विषय घेणार आहोत बियादान अभियान. मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन या संस्थेने एकूण 5 प्रकारचे अभियान त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. आणि ह्या अभियानामध्ये पहिलं अभियान आहे डिजी सहकार प्रशिक्षण अभियान. म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देणं ह्या अभियानाचं त्या ठिकाणी स्वरूप आहे. दुसरं अभियान आहे सहकार फॉर यूथ. सहकार क्षेत्रामध्ये पतसंस्थांमध्ये हल्ली जो तरुण वर्ग आहे तो रोडावलेला आहे, तो सभासदत्व घेत नाही. आणि पुढे भविष्यामध्ये ह्या सहकार क्षेत्राला तारण्यासाठी किंवा सहकार क्षेत्रामध्ये तरुण वर्गाने सहभाग घेण्यासाठी त्या ठिकाणी आपण हे सहकार फॉर यूथ अभियान त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ यापूर्वी मी टाकलेला आहे. तिसरं अभियान आहे महिला सक्षमीकरण अभियान. महिला सक्षमीकरण अभियानामध्ये ह्या संस्थेच्या ध्येय धोरणांमध्ये सहकार शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि पर्यावरण असे ध्येय आहे. म्हणून सहकार क्षेत्रासाठी काम करत असताना जे कार्यकर्ते, सभासद, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, संचालक मंडळ किंवा सभासद वर्ग आपल्या मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशनचे सभासदत्व घेतील, त्या सगळ्या व्यक्तींकडून आपण पर्यावरणासाठी काम करणार आहोत. मग पर्यावरणासाठी आपण 2 पार्ट मध्ये काम करणार आहोत. एक इनर साइट आणि दुसरी आउटर साइट. इनर साइटला हे महिला सबलीकरण अभियान आपण त्या ठिकाणी राबवण्याचं ठरवलंय. मग ग्रामीण भागातील महिलांकडून आपण त्या ठिकाणी बीज मोदक तयार करणार आहोत आणि मग त्या मोबदल्यामध्ये त्या महिलांना मोबदला आपण देणार आहोत. ज्या महिला आपल्या संस्थेला रजिस्टर असतील अशा महिलांना ऑनलाईन पद्धतीने आपण त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचा मोबदला ट्रान्सफर करणार आहोत. चौथं अभियान आहे माझी वसुंधरा अभियान. हे अभियान सुद्धा पर्यावरणासाठी आहे. मग पर्यावरणासाठी रोडच्या दोन्ही बाजूला झाडं लावणे, त्यांचं संगोपन करणे, एप्रिल-मे महिन्यामध्ये त्यांना पाणी पुरवठा करणे, हे सगळं ह्या अभियानाअंतर्गत येतं. आणि 5वं अभियान आहे बियादान अभियान. मित्रांनो, ज्यावेळेस आपण इनर साइटला बीज मोदक तयार करणार आहोत, फळावळ झाडांचं बीज मोदक तयार करणार आहोत, त्यावेळेस आपल्या संस्थेला फळांच्या बियांची गरज भासणार आहे. आणि मग त्या फळांच्या बिया आपण अमेझॉन किंवा अनेक प्रकारच्या नर्सरीमधून त्या ठिकाणी घेणार आहोत. परंतु दुसरा एक पर्याय आपल्याकडे आहे. आपल्या शहराच्या ठिकाणी ज्या 100 मेंबर, 500 मेंबर, 1000 मेंबरच्या हाऊसिंग सोसायटी आहेत, त्या हाऊसिंग सोसायटीच्या ऑफिसच्या बाजूला आपण एक ॲक्रिलिकचा बॉक्स त्या ठिकाणी इन्स्टॉल करणार आहोत. आणि मग त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे सभासद आजच्या घडीला फळ खाल्यानंतर तिच्या बिया, त्या फळाच्या बिया कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. परंतु ह्या संस्थेचं धोरण असं आहे,
आता हाऊसिंग सोसायटी मध्ये राहणाऱ्या सभासदाने ह्या बिया स्वच्छ करून कामावर जाताना ह्या बॉक्स मध्ये त्या ठिकाणी टाकल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या संस्थेचा व्हॉलंटियर त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला येऊन तुमच्या हाऊसिंग सोसायटी मधील ज्या काही बिया जमा होतील त्या बिया त्या ठिकाणी जमा करून ज्या ठिकाणी बीज मोदक तयार करणार आहे त्या ठिकाणी त्या पाठवल्या जातील. हाऊसिंग सोसायटी मधील सर्व पदाधिकारी सर्व सभासदांना मी आवाहन करतो का तुम्ही ह्या संस्थेचं हे अभियान थोडं समजून घ्या, ह्या संस्थेची कार्यप्रणाली थोडी समजून घ्या आणि मग ह्या संस्थेसाठी थोडेफार प्रमाणामध्ये आपल्या सभासदांच्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी जनजागृती करून ह्या संस्थेने इन्स्टॉल केलेल्या बॉक्समध्ये सभासदांना बिया टाकण्याचं तुम्ही वळण लावा किंवा त्यांना तसं मार्गदर्शन जर केलं तर निश्चित पद्धतीने गृहनिर्माण संस्थेमध्ये संकुलमध्ये म्हणजे कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या प्रत्येक सभासदाला पर्यावरणासाठी आपणही आत्मनिर्भर होऊन काहीतरी मदत करतो असा मेसेज त्या ठिकाणी मी देऊ इच्छितो. मित्रांनो, कोणाला जर बिया त्या ठिकाणी दान करायच्या नसतील तर दुसराही पर्याय आहे. ह्या संस्थेच्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या आणि वेबसाईटमध्ये सीड डोनेशन म्हणून जे काही बटन आहे त्या सीड डोनेशन बटनला क्लिक करा आणि तुमच्या इच्छेनुसार 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये तुम्हाला इच्छा होईल तेवढी रक्कम डोनेट करा आणि मग त्या रकमेतून ही संस्था बिया खरेदी करेल आणि मग ह्या निर्माण होणाऱ्या बीज मोदकाच्या केंद्रांमध्ये पाठवल्या जाईल आणि मग त्याचा तुमचा सहभाग त्यामध्ये पर्यावरणासाठी नोंदवला जाईल. मित्रांनो, ह्या संस्थेची कार्यप्रणाली मी थोडी समजून सांगितलेली यापूर्वी आहे, परंतु थोडक्यात सांगतो. मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन ही संस्था सहकार क्षेत्रासाठी आणि पर्यावरणासाठी काम करते. या संस्थेमध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी सभासदत्व घेण्यासाठी www.सहकारमंचफाउंडेशन.in अशी वेबसाईट त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेली आहे. तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्या आणि त्या वेबसाईटच्या डाव्या बाजूला अप्लाय फॉर मेंबरशिप असं बटन आहे, त्या बटनाला क्लिक करा आणि मग क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा मेल आयडी त्या ठिकाणी रजिस्टर करा. हा मेल आयडी, मोबाईल नंबर, नाव रजिस्टर केल्यानंतर पुढे मेंबरशिपचा फॉर्म ओपन होतो आणि त्यामध्ये थोडक्यात त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ती माहिती फिलअप केल्यानंतर, पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला खाली एक बटन त्या ठिकाणी येतं, पे मेंबरशिप फी. मग तुम्ही त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या UPI आयडीच्या माध्यमातून किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून ह्या संस्थेचे 300 रुपये भरून तुम्ही सभासदत्व त्या ठिकाणी घेता आणि मग ऍक्टिव्ह मेंबर म्हणून तुम्ही ह्या संस्थेचे त्या ठिकाणी कार्यान्वित होता. तदनंतर सभासदत्वाचं ओळखपत्र तुमच्या मेल आयडी वरती तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंटआउट काढू शकता. तुमचं सभासदत्वाचं नेमणुकीचं पत्र तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मेल आयडी वरती सेंड करू शकता किंवा प्रिंटआउट पण काढू शकता. अशा पद्धतीने मेंबरशिप साठी प्रोव्हिजन त्या ठिकाणी संस्थेने केलेली आहे. पण तुम्हाला असं वाटलं का ह्या संस्थेचं सभासदत्व नाही घ्यायचं, तर तुम्ही त्या ठिकाणी उजव्या बाजूला डोनेशन नावाचं बटन आहे, त्या बटनला जर क्लिक केलं तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या संस्थेला तुमच्या इच्छेप्रमाणे डोनेशन पण पे करू शकता. तुम्हाला असं वाटलं का इन्कम टॅक्स मध्ये ह्या संस्थेला डोनेशन दिल्यानंतर मला काही सवलत मिळू शकते का? हो, त्यासाठी सुद्धा ह्या संस्थेने प्रोव्हिजन केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला डोनेशनची पावती हवी असल्यास तुम्हाला तुमचा
पॅन कार्ड नंबर त्या ठिकाणी नमूद करावा लागेल। त्याच डोनेशनच्या खाली 3 त्या ठिकाणी फील्ड त्या ठिकाणी दिलेले आहेत, मेसेज त्या ठिकाणी आहे आणि डोनेशन तुम्ही तुमचं पॅन कार्ड टाकल्यानंतर अदा केल्यानंतर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इन्कम टॅक्सच्या ती रिसिप्ट त्या ठिकाणी डोनेशन हिट होतं आणि मग तुम्ही ते एक्झाम्शन म्हणजे सवलत इन्कम टॅक्स साठी सुद्धा घेऊ शकता। मित्रांनो, ह्या संस्थेमध्ये तुम्ही कुठलाही व्यवहार केला, डोनेशन असू, मेंबरशिपची पावती असू किंवा सहकार मंच फाउंडेशन ह्या ऍप मध्ये डाउनलोड करून ऍप मध्ये तुम्ही एखाद्या प्रशिक्षणाचा कोर्स त्या ठिकाणी जर बाय केला तर त्याची सुद्धा पावती तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअप वरती उपलब्ध होते। म्हणून जवळजवळ 80% पार्ट हा डिजिटल त्या ठिकाणी केलेला आहे। वेबसाईटच्या माध्यमातून सभासदत्व, सहकार मंच फाउंडेशन ह्या ऍपच्या माध्यमातून प्रशिक्षणाची प्रोव्हिजन आणि सर्व अकाउंटिंग साठी ERP सॉफ्टवेअर जे आहे ते डिजिटल त्या ठिकाणी या संस्थेने डेव्हलप केलेला आहे। जवळपास संपूर्ण कारभार 80-90% कारभार ह्या संस्थेचा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो। राहिलेला जो आहे मग मिनिट्स लिहिणं, आवक रजिस्टर, जावक रजिस्टर ह्या सगळ्या गोष्टी ह्या मॅन्युअल चालतात। तुम्ही जे व्हिडिओ पाहत आहात त्या सर्व समाजाला ह्या ठिकाणी आव्हान करतो का तुम्ही ह्या संस्थेची कार्यप्रणाली समजून घ्या। ह्या संस्थेची जी काही कार्यप्रणाली समाजाभिमुख आहे आणि समाजाला त्याचा निश्चित फायदा कसा होईल ह्या उद्देशाने अशा पद्धतीने ह्या संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची धारणा आहे का जेणेकरून समाजाला जास्तीत जास्त फायदा होईल, पर्यावरण संवर्धनासाठी जास्तीत जास्त फायदा होईल, ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हे काम चालतं। ह्या संस्थेची मुळात रचना 7 बोर्ड ऑफ डायरेक्टर, सहकार विभागाचे 9 विभाग आहेत ते 9 विभागीय अध्यक्ष, 36 जिल्ह्यांचे 36 जिल्हा अध्यक्ष, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो तालुका आहे त्या तालुक्याचा तालुका अध्यक्ष आणि नंतर आम व्यक्ती म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये काम करणारा लिपिक वर्ग, अधिकारी वर्ग, संचालक किंवा सभासद किंवा दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांच्यासाठी आपण सहकार मित्र ही पोस्ट त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आणि मग आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी हे गठबंधन तयार करून आपल्याला सहकारासाठी आणि पर्यावरणासाठी काम त्या ठिकाणी करायचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, ऐकला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार। धन्यवाद।